अहमदनगर मोहरम उत्सव अनुषंगानं कोठला परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी। मोहरम सवारी मार्ग परिसरात लवकरच होणार डांबरीकरण कामाला सुरुवात। अहमदनगर शहरातील मोहरम संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। विविध राज्यातून भाविक भक्त मोहरम उत्सवात येत असतात। या ठिकाणी भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी मोहरम परिसरात म्हणजेच कोठला परिसरात लवकरच डांबरीकरणाचं काम सुरू करू अशी माहिती रविवारी आमदार संग्राम जगताप यांनी दिली। तर मोहरम सवारी परिसरात त्यांनी पाहणी केली आणि ट्रस्टींकडून विविध समस्या जाणून घेतल्यात। अहमदनगर महानगरपालिकाचे अभियंता यांना लवकरात लवकर काम करण्यात यावे अशी सूचना आमदारांनी दिली। यावेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। मोहरमच्या अनुषंगानं कुठल्या परिसरामध्ये पाहणी करण्यात आली। या ठिकाणचे असणारे विश्वस्त मंडळी यांनी जे काही सूचना सालाबादप्रमाणे मांडल्या तर त्याच्याकरता हा कायमचा प्रश्न सोडवण्याकरता राज्य सरकारच्या निधीमधनं या ठिकाणी अर्धा परिसर हा कॉन्क्रीटकरण झालेला आहे। पण आता मोहरमचा उत्सव जवळ आलेला आहे आणि कॉन्क्रीटचं काम हे तेवढ्या कालखंडामध्ये होऊ शकत नाही किंवा त्याचं क्युरिंगपर्यंत वेळ लागणार आहे। त्याच्याकरता तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी डांबरीकरण करायच्या बाबतीमध्ये त्यांनी मागणी केली। तशा प्रकारच्या नियोजन महानगरपालिकेच्या वतीने देखील करण्यात आलेलं आहे आणि त्या कामाला देखील ताबडतोब या ठिकाणी सुरुवात होणार आहे। फक्त पाऊस आला तरच त्या कामाला अडचण येईल, पण तरी देखील अजून मोहरमला अवकाश आहे। 2 दिवस जरी पावसाला मोकळीक मिळाली तरी ह्या संपूर्ण डांबरीकरणाचं नियोजन केलं जाईल अशा प्रकारच्या या ठिकाणी या सगळ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, आश्वस्त करण्यात आलेलं आहे। त्यामुळं राज्यभरातनं या ठिकाणी भाविक मंडळी येत असतात, त्यामुळे इतर देखील ज्या काही सूचना असतील त्या देखील विचारात घेतल्या गेलेल्या आहेत आणि नियोजन केलं जाईल। अजून देखील जे काही कमी पडेल विश्वस्त मंडळी जे सांगतील ते नियोजन या ठिकाणी आमच्याकडून केलं जाईल। ओके।